नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। पाण्याच्या टाकीत लपवले होते 39 लाख रुपये। जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचं पुढे काय होतं तर जाणून घेऊया। बिहारची राजधानी पटना येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ग्रामीण कार्य विभागातील एका मोठ्या अधिकारी विनोद कुमार राय यांच्या घरावर छापा टाकला। आपल्या विरुद्ध तपास सुरू झाल्याचं समजताच या अधिकाऱ्याने घाबरून लाखो रुपयांच्या नोटा या जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु तपास यंत्रणांनी घराची झडती सुरू केली असता एक धक्कादायक बाब समोर आली आहे। घरातील पाण्याच्या टाकीमध्ये लपवून ठेवलेल्या 500 रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले। त्यांची मोजणी केली असता एकूण 39,50,000 रुपये निघाले। याशिवाय जाळलेल्या नोटांची अवस्था पाहून त्या सुमारे 12 लाख रुपये असल्याचं अनुमान वर्तवण्यात आलंय। अशा प्रकारे आतापर्यंत एकूण 52 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा हा प्रश्न समोर आलाय की अशा छाप्यांमध्ये जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे नेमकं होतं तरी काय? ते सरकारकडे जमा होतात की त्यांचा इतर कोणत्याही कामासाठी वापर होतो? तर ऐका, देशात जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे अवैध पैसा, बेनामी मालमत्ता किंवा विना हिशोब दागिने असल्याचा संशय असतो, तेव्हा काही विशिष्ट सरकारी एजन्सीज कारवाई करतात। यामध्ये अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी, केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे सीबीआय, आयकर विभाग आणि पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा यांचा समावेश असतो। याशिवाय निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगही संशयास्पद रकमेची चौकशी करतो। या एजन्सीज ठोस पुरावे मिळवल्यावरच छापे टाकतात। जप्त केलेल्या पैशांचं पुढे काय होतं तर छाप्यात रोख रक्कम मिळाल्यास ती सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोजली जाते आणि त्याचा हिशोब ठेवला जातो। यासाठी काही साक्षीदारांनाही बोलावलं जातं। त्यानंतर एक जप्ती मेमो तयार केला जातो, ज्यात किती रक्कम कोणत्या नोटांमध्ये आणि कुठे सापडली याची नोंद असते। ही रक्कम थेट भारतीय स्टेट बँकेच्या अर्थात एसबीआय एका विशिष्ट शाखेत जमा केली जाते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईडी किंवा सीबीआय ही रक्कम स्वतःच्या वापरासाठी घेऊ शकत नाही। जर आरोपीने हे सिद्ध केले की ही रक्कम वैध आहे आणि त्यावर कर भरला आहे तर न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला पैसे परत मिळू शकतात। पण जर तो पैशांचा स्रोत सिद्ध करू शकला नाही तर ती रक्कम थेट भारत सरकारच्या खात्यात जमा होते। केवळ रोख रक्कमच नाही, जर छापेमारीत दागिने, जमीन, घरे किंवा गाड्या सापडल्या आणि त्यांची कागदपत्रे उपलब्ध नसली तर एजन्सीज ती मालमत्ताही जप्त करतात। जोपर्यंत खटला न्यायालयात सुरू असतो तोपर्यंत ही मालमत्ता सरकारच्या ताब्यात राहते। जर आरोपी दोषी ठरला तर न्यायालयाच्या आदेशानंतर या वस्तूंचा लिलाव केला जातो। लिलावातून मिळालेल्या रकमेचा काही भाग ज्यांचे नुकसान झाले त्यांना दिला जाऊ शकतो आणि उर्वरित रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली जाते। 2002 मध्ये मनी लॉन्ड्रिंग कायदा नावाचा एक कडक कायदा तयार करण्यात आला होता, ज्याचा उद्देश काळ्या पैशावर नियंत्रण ठेवणे। त्यामुळे कोणताही तपास करताना जप्त केलेल्या प्रत्येक वस्तूची आणि नोटीची पूर्ण नोंद ठेवली जाते। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, पटना। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।